विश्वास संपादन करून सोलापुरातील सुपारी व्यापाराची लाखोंची फसवणूक। सोलापुरातील एका सुपारी व्यापाराची लाखोंची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। मुसा कमल शाह मुर्शद, वय वर्ष 65, व्यवसाय सुपारी विक्रीचा व्यवसाय, राहणार 444 शाश्वी नगर, बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलच्या पाठीमागे सोलापूर, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इक्बाल मोहम्मद हुसेन शेख, वय वर्ष अंदाजे 38, राहणार 67 महात्मा फुले नगर, मजरेवाडी, सोलापूर, याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी मुसा मुर्शद, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष, तसेच SM ट्रेडर्स सुपारीचे दुकान मालक चालक, जे इक्बाल मोहम्मद हुसेन शेख हा व्यक्ती माझ्याकडे कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून सुपारी खरेदी करण्याकरता येत होता। की त्याने जर विश्वास संपादन करण्याकरिता कमीत कमी 5 वर्ष त्यांनी माझ्याकडनं रोखीने व्यवहार केला। कधी 5 लाखाचं, कधी 6 लाखाचं, कधी 8 लाखाचं, तर कधी 10 लाखापर्यंत त्यांनी माझ्याशी व्यवहार केला। यानंतर की त्यांनी सांगितलं की माझं बँक प्रकरण होणार आहे आणि मी आपल्याला एक रक्कम देतो, म्हणून गेल्या 4 महिन्यात 13 ते 14 लाखाचा त्यांनी माझ्याशी घोळ घातला। 13 ते 14 लाख रुपये घेऊन तो माझे फरार झालेला आहे। की त्याच्या आधी त्यांनी मला सांगितले की त्याच्या माझे लोन पास होणार आहे, बँकेच्या कर्मचाऱ्यांना कमिशन दिल्याशिवाय ते लोन पास करत नाहीत, म्हणताना माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा मी इतरांकडून 2 लाख रुपये त्याला घेऊन दिले। त्याचाही भुर्दंड मलाच बसलेला आहे आणि 1 लाख ह्याच्या आधीची रक्कम माझी त्याच्याकडे होती, म्हणजे 17 ते 17.5 लाखाचा त्यांनी मला फसवणूक केलेली आहे। ही फसवणूक किती महिन्यात झालेली आहे? हे 4 महिन्यात झालेली आहे, 3 ते 4 महिन्यात। की माझं बँक प्रकरण होणार आहे, 20 लाख रुपये माझ्याकडे येणार आहे, ती एक रकमी मी तुम्हाला देतो असं म्हणून त्यांनी बोलवण केली आणि मी त्या रकमेची फसवणूक झाली। एकूण रक्कम किती? आपण सांगतात 17 ते 18 लाख, इथं 13 लाख आहे, म्हणजे 13,42,000चा। तर माझ्याकडे जे मी नागपूरवरून जे माल मागवत होतो त्या पावत्याच्या आधारे 13,42,000 वर चिल्लर रक्कम आहे, हे आहे। आणि 1 लाख माझी मागील बाकी। आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याकडून मी व्याजाने पैसे घेऊन दिले ती 2,000 रुपये मी आज स्वतः भरत आहे। त्याची डायरी माझ्याकडे आहे की रोज 2,000 रुपये त्या व्यक्तीला मी भरतोय। असे धरले तर किती होतात तुम्ही हिशोब करा। हा पळून गेला हे तुम्हाला कसं माहीत झालं? म्हणजे पळून गेला की मी त्याच्या दुकानी गेल्यानंतर मला त्याचे जे कामगार माझ्याकडे त्याचे कामगार येत होते की त्यांच्याकडून मला कळालं की सदर व्यक्ती 2 दिवस झाला पळून गेलेला आहे त्याच्या। मग त्यानंतर मी DCP कबाडे सरांना भेटून सगळी वकील यांच्याकडे सर्व माहिती पुरवली आणि ती माहिती टायपिंग करून सदर साहेबांना सर्व निवेदन देण्यात आलं। त्याला आज यश आलेलं आहे की आज FIR दाखल झाली। की DCP साहेबांना एकच कळकळीची विनंती आहे की मी आज आहे सिनियर सिटीजन, आज कुठलाही काम मला होत नाही, मी दुकानी बसूनच फक्त सुपारी विक्री करत होतो, पण आज माझं सगळं भांडवलच हे व्यक्ती घेऊन पळून गेलेला आहे फसवणूक करून। की त्यांना विनंती आहे की लवकर तपास करून या व्यक्तीला पकडण्यात यावे। तसेच या व्यक्तीकडे पासपोर्ट आहे, शक्यतो तो देशाबाहेरही पळून जाऊ शकतो। तर CP साहेबांना आणि DCP साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या व्यक्तीला पकडण्यात यावे। फक्त आपलीच फसवणूक झालेली आहे का अजून सोलापुरात कमीत कमी 5 ते 6 कोटीचा हा भ्रष्टाचार आहे। 5 ते 6 कोटी लोकांना यांनी फसवलेलं आहे। हे व्यक्ती लोक पुढे यायला भेट आहेत की FIR दाखल केल्यानंतर आमच्यावर काय कारवाई होईल का, याकरता लोक येत नाहीत। माझा लिगल व्यवसाय आहे, त्याकरता मी स्वतः FIR दाखल